Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार. दर शुक्रवारप्रमाणे 4 वाजेच्या वेळेस आम्ही आपल्यासमोर उपस्थित आहोत फ्रायडे फिनटॉकसाठी. फायनान्स रिलेटेड वेगवेगळे विषय घेऊन आपण शुक्रवारी एक 15 ते 20 मिनिट गप्पा मारण्यासाठी भेटत असतो. तसंच आजही आपण भेटतो आहोत. सध्याचं मार्केटचा सिनारिओ जर बघितला आणि त्यामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप या फंडांविषयी विशेषतः बोलण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. नमस्कार, मी जितेंद्र. माझ्यासोबत आहेत उन्मेष देशमुख सर. पण आता नेमकं त्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप या विषयावर बाजाराच्या परिस्थितीनुसार बोलण्याच्या आधी आपण हे समजून घेऊयात की स्मॉल कॅप आणि मिड कॅप कॅटेगरी म्हणजे नेमकं काय. उन्मेष सर. ओके. मला वाटतं हा अवेअरनेस बऱ्यापैकी लोकांना आता वाढलेला आहे. पूर्वी काय होतं, फक्त शेअर मार्केट इथपर्यंतच हा अवेअरनेस मर्यादित होता. पण आता हा अवेअरनेस त्याच्या थोडासा पुढे चाललाय. आता लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टरल, वेगवेगळे सेक्टर्स असे शब्द सुद्धा सगळ्यांच्या कानावरती पडायला लागलेले आहेत. त्यामुळे साहजिकच मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे कदाचित काही लोकांना माहिती असेल, पण बऱ्याचशा लोकांना कदाचित माहिती सुद्धा नसेल. तर आपण ते थोडंसं बघूया. म्युच्युअल फंडच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायचं झालं तर आपण लार्ज कॅप त्याला म्हणतो, जे बाजारामध्ये टॉपचे 100 जे स्टॉक्स आहेत, शेअर्स आहेत, ते म्युच्युअल फंडासाठी लार्ज कॅप असे कॅटेगराईज केलेले आहेत. थोडक्यात मोठ्या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत, जे ज्याचं मार्केट कॅपिटल हे म्हणजे जे मार्केट कॅपिटल प्रमाणे टॉप 100 मध्ये येतात, त्यांना आपण लार्ज कॅप असं म्हणतो. लार्ज कॅप नंतर येतात मिड कॅप. पुढचे जे 150 स्टॉक्स आहेत, म्हणजे 100 ते 250 पर्यंतचे पुढचे जे 150 स्टॉक्स आहेत, त्यांना आपण मिड कॅप स्टॉक्स असं म्हणतो. आणि म्हणजे हे त्यांच्यापेक्षा छोटे झाले. आणि 150 नंतरच्या पुढचे, म्हणजे 250च्या नंतरचे पुढचे, पहिले 100 झाले लार्ज कॅप, पुढचे 150 झाले मिड कॅप, आणि 250च्या पुढचे राहिलेले जे आहेत त्यांना आपण स्मॉल कॅप स्टॉक्स असं म्हणतो, ज्यांचं मार्केट कॅपिटल सगळ्यात छोटं असतं. मिड कॅपचं मध्यम साईजचं मार्केट कॅपिटलायझेशन असतं. जे म्युच्युअल फंडातले स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप फंड आहेत, ते फंड साधारणतः या फंडांमध्ये गुंतवणूक करतात. लार्ज कॅपवाले लार्ज कॅप कॅटेगरायझेशन मध्ये करतात, मिड कॅपवाले मिड कॅप मध्ये करतात, आणि स्मॉल कॅपवाले स्मॉल कॅप मध्ये करतात. तर हा त्याचा खूप मोठा रिलिव्हन्स आहे. आणि युजली हे कॅटेगरायझेशन त्या अँगलनी पण महत्वाचं असतं की लार्ज कॅप फंड जे आहेत किंवा लार्ज कॅप स्टॉक्स जे आहेत, ते थोडेसे हळू चालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे ते स्टेडीली वर जातात. जेव्हा खाली तर तेव्हाही पण फार खाली ते येत नाहीत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मात्र त्या मानाने थोडेसे अग्रेसिव्ह असतात. इन द सेन्स, जेव्हा वर जातात तेव्हा पण जोरात वर जातात, आणि जेव्हा खाली येतात तेव्हा पण ते जोरात खाली येण्याची शक्यता असते. तर हे त्यांचे पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि यामुळे सेबी रेग्युलेटर जो आहे, म्हणजे मार्केटचा जो रेग्युलेटर आहे सेबी, त्यांनी सुद्धा हे स्टॉक्स याप्रमाणे कॅटेगराईज केलेले आहेत, आणि त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडचं कॅटेगरायझेशन पण झालेलं आहे. ओके. आता हे आपण समजून घेतलं, पण आता मला हा प्रश्न आहे की आपण आज स्पेसिफिकली बोलतोय तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे मार्केटमध्ये सध्या महाग आहेत का? आता महाग आहेत का याचं म्हणजे याचा अर्थ आधी नेमका काय? हा, काय माहितीये का, की बाजारामध्ये एखादी गोष्ट महाग असणे किंवा महाग नसणे याच्यासाठी खूप सारे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत किंवा खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला कुठलाच असा फॉर्म्युला नाहीये की हा फॉर्म्युला सांगेल की हे महाग आहे आणि आता हे स्वस्त आहे. असा कुठलाही फॉर्म्युला नाहीये. तर महाग आणि स्वस्त जे बाजारामध्ये आपल्याला ठरवायचं आहे, ते एक आपला म्हणजे एक साधा आणि सोपा पॅरामीटर आहे. तो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो. बाजाराचा जो पूर्वी होता त्या मानाने आज किती आहे, त्याच्या बेसिसवरती आपण हे ठरवत असतो. किंवा लार्ज कॅपच्या तुलनेमध्ये हे जे फंड्स आहेत, मिड कॅप आणि हे स्मॉल कॅप, किती वर गेलेत यानुसार पण आपण ते ठरवू शकतो. जर तुम्ही मागच्या 1-1.5-2 वर्षांचा बाजार बघितला असेल, तर मागच्या 1.5-2 वर्षांमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे लार्ज कॅपच्या मानाने खूप जास्त वर गेलेत. त्या मानाने लार्ज कॅप तेवढे वर गेलेले नाहीये. तसाच तो प्राइस टू अर्निंग रेशो आपण जर बघितला, तर तो प्राइस टू अर्निंग रेशो सुद्धा टॉप क्वार्टाईल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे टॉपच्या तो वर आहे. थोडक्यात तो महाग आहे हे असं आम्हाला आकड्यांनुसार कळतं. तो साधारणतः 24-25च्या रेंजमध्ये आता आहे. खूप जास्त टेक्निकल मध्ये मी आता जाणार नाही, पण तो 24-25च्या आसपास गेलेला आहे. आणि जेव्हा 24-25च्या आसपास तो असतो तेव्हा बाजार महाग झाला असं आपण म्हणतो. तर त्यांनी सुद्धा असं वाटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला की बाजार महाग आहे.
तुमच्यासाठी म्हणजे युजर्ससाठी एक साधा सोपा पॅरामीटर मी सांगतो. अ, तुम्ही जर बघितलं असेल मागच्या 1 ते सव्वा वर्षामध्ये स्मॉल आणि मिड कॅप फंडांनी साधारणतः 60, 65% रिटर्न्स दिलेले आहेत. हो. त्या रिटर्न्स वरून पण आपल्याला अंदाज येईल की बाजार हा खूप वर गेलेला आहे, कारण एवढे रिटर्न्स हे अपेक्षित नाही आहेत बाजारात. हे अनपेक्षितपणे मिळालेले रिटर्न्स आहेत आपल्याला. तर या रिटर्न्स वरून पण तुम्हाला अंदाज येऊ शकतो की स्मॉल आणि मिड कॅप आता महाग झालेले आहेत. कारण प्रत्येक जण त्याच्या मागे धावतोय, प्रत्येक जण स्मॉल आणि मिड कॅप मध्ये गुंतवणूक करायला बघतोय. तर त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे काही प्रमाणात का होईना महाग झालेले आहेत. मला या ठिकाणी आणखीन थोडंसं ऍड करायला आवडेल की यातून घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. पहिली गोष्ट, महाग म्हणजे हे अगदी आभाळ फाटेस्तोवर महाग नाही झालेले, काही प्रमाणामध्ये महाग झालेले आहेत. त्याची जोखीम थोडीशी वाढलेली आहे, पण ती एवढी वाढलेली नाहीये जोखीम की आपले पैसे अगदीच आता रसातळाला जातील वगैरे वगैरे, असा काही प्रकार झालेला नाहीये. तो थोडासा जो प्रकार आहे तो आज आज मितीला यात जर गुंतवणूक करायची असेल तर हा भाग जो आहे तो थोडासा महाग आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तर याच्याकडे त्या अँगलनी आपण बघायला पाहिजे मला वाटतं. ओके. माझा तुम्ही आता गुंतवणुकीचा जो शब्द उल्लेख केला त्याच दृष्टीने माझा प्रश्न पुढचा असा आहे की अशा आता या परिस्थितीमध्ये जे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी गुंतवणूक केलेली आहे, त्या गुंतवणूकदारांचा अप्रोच कसा असला पाहिजे आपल्या याच्यात गुंतवणुकीकडे? दोन एक्झिस्टिंग ज्या लोकांनी गुंतवणूक आता केलेली आहे त्यांच्यासाठी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा हा बघता येईल की एक तर असतं की मी त्यातले पैसे बाहेर काढून घेऊ शकतो, बरोबर आहे. त्यात जो मला प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट मी बाहेर काढून घेऊ शकतो. आता यात पण अगदी थोडस खूप जास्त खोलात जर शिरायचं म्हटलं आपण तर मागचा 15 दिवसांचा पिरियड जर आपण बघितला तर ऑलरेडी स्मॉल कॅप आणि मिड कॅप त्यांच्या वरच्या लेवल पासून 12-15% ऑलरेडी खाली आलेले आहेत. तर मग आता ती योग्य वेळ आहे का नाहीये हे पण हा पण एक डिस्कशनचा वेगळा भाग होऊ शकतो, कारण ते त्यांच्या वरच्या लेवल पासून थोडेसे खाली परत आलेले आहेत. पण इन जनरल जर बोलायचं झालं तर आपण असं आता याला असं म्हणू शकतो की जो एक्झिस्टिंग गुंतवणूकदार आहे त्याची जर इन्व्हेस्टमेंट ही इथून पुढे 5-7 वर्षांचा त्यांचा टाइम फ्रेम असेल, तेवढं जर त्यांचं इन्व्हेस्टमेंट होरायझन असेल तर मला वाटतं त्यांनी यातून फार काळजी करण्याचं कारण नाहीये. त्यातही ही जर इन्व्हेस्टमेंट त्यांची एसआयपीच्या माध्यमातून होत असेल, दर महिन्याला त्यांची जर एसआयपी जात असेल याच फंडांमध्ये, तर त्यांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाहीये. कारण जेव्हा मी आता म्हटलं की बाजार म्हणजे स्मॉल आणि मिड कॅप फंड हे 10 ते 12% खाली आलेले आहेत. जेव्हा हे 10 ते 12% खाली आलेले आहेत याचा दुसरा अर्थ असा पण आहे की त्यांना आता जे युनिट्स मिळत आहेत एसआयपीच्या माध्यमातून, ते युनिट्स त्यांना आता स्वस्त मिळत आहेत. आता त्यांना स्वस्त भावामध्ये त्यांची गुंतवणूक होते. मग तर त्यांनी फारसा विचार करण्याची गरज नक्कीच नाहीये. तर विचार करण्याची गरज कोणी आहे? जे गुंतवणूकदार, जे एक्झिस्टिंग गुंतवणूकदार ज्यांचे गोल्स प्रॉबेबली आता पुढच्या काही दिवसांमध्ये आहेत, 6 महिन्यांनी त्यांना पैसे काढावे लागणार आहेत किंवा 1 वर्षांनी पैसे काढावे लागणार आहेत, अशा लोकांनी कदाचित विचार करण्याची गरज आहे. अगदी 1 वर्षांच्या नंतरच्या लोकांनी पण फारसा विचार करण्याची आता गरज नाहीये. पण ज्यांचे गोल्स असतील, खरं हा कॉल थोडासा आधीच घ्यायला त्यांनी हरकत नव्हती, पण आताही ते घेऊ शकतात. तिथे जोखीम थोडीशी कमी करण्याचा हा कॉल आहे. इथून पुढे स्मॉल आणि मिड कॅप खाली येतील किंवा खाली येणार नाही ते कोणालाच माहिती नाहीये. पण आपण आपली एक काळजी घेतोय की खाली जर आले तर आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी होऊ नये, म्हणून हा कॉल आता कदाचित ते लोक घेऊ शकतील ज्यांना पैशांची गरज पुढच्या 6-8 महिन्यांमध्ये, वर्षभरामध्ये आहे. त्याच लोकांसाठी हा कॉल असणार आहे. ज्यांची टाइम फ्रेम मोठी आहे, ज्यांची एसआयपी चालू आहे, प्रॉबेबली त्यांनी आता कुठलीही काळजी करण्याची त्याच्यामधून गरज नाहीये. ओके. आता आपण दोन तीन गोष्टी बघितल्या. एक म्हणजे नेमकं स्मॉल कॅप मिड कॅप म्हणजे नेमक्या कॅटेगरीचा अर्थ काय आहे, ते महाग आहेत का. दुसरं, एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांनी आपल्या गुंतवणुकीकडे कसा दृष्टिकोन ठेवावा, अप्रोच कसा असावा. आता पुढचा भाग असा आहे की जे नवीन गुंतवणूकदार आहेत, ज्यांच्याकडे आता पैसा आहे आणि ते गुंतवणूक करू इच्छितात, अशा लोकांनी या स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या दृष्टिकोनातून अप्रोच कसा असावा या लोकांचा, नवीन गुंतवणूकदारांचा. अगेन आपण याच्याकडे बघत असताना सुद्धा आपण सिमिलर अँगलनी याच्याकडे बघू शकतो की हा व्यक्ती जर नवीन एंटर करणारा व्यक्ती, त्याचा जर इन्व्हेस्टमेंट टाइम फ्रेम ही साधारणतः 5 वर्षांच्या वरची असेल तर त्यांनी स्मॉल आणि मिड कॅप मध्ये आता गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. गुंतवणूक करत असताना ते 2 पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. एक आहे ती म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून आणि दुसरी आहे ती म्हणजे लमसम.
या दोन्ही विषयी आपण एक एक करून बोलूया. एक पहिला मुद्दा हा आहे की जर ते एसआयपीच्या माध्यमातून आता गुंतवणूक करत असतील आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट टाइम फ्रेम ही 4-5 वर्षांच्या वरची असेल तर त्यांनी अगदी आताही गुंतवणूक करायला काहीच हरकत नाहीये. दुसरा मुद्दा हा आहे, अगेन म्हणजे त्याचं उत्तर, त्याचं कारण जर सांगायचं झालं तर ते आधीच कारण आहे की त्यांनी जर आता एसआयपी केली आणि आता बाजार खाली आहे आणि आणखीन थोडासा जर खाली आला तर त्यांना जे युनिट्स आता मिळणार आहेत एसआयपीच्या माध्यमातून ते युनिट स्वस्त मिळणार आहेत. आणि ते स्वस्त जर मिळतील तर आपली इन्व्हेस्टमेंट जेव्हा बाजार स्वस्त असतो तेव्हा व्हावी ती त्या प्रकारे त्यांची होणारच आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे एखाद्याला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्यांच्याकडे एक रकमी पैसा आता आहे आणि तो एक रकमी पैसा त्यांना आता गुंतवायचा आहे, अशी जर गुंतवणूक एखाद्या व्यक्तीला करायची असेल तर तिथे मात्र थोडासा कॉशियस अप्रोच आता त्यांनी घ्यायला हवा. उदाहरणार्थ यात 2-3 वेगवेगळे प्रकार असू शकतात. ते प्रकार तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटशी डिस्कस करून फायनल करायला हवे. तर एक प्रकार त्याच्यामध्ये कसा असू शकतो की लेट्स से माझ्याकडे आता 100 रुपये गुंतवणुकीसाठी आहेत, त्या 100 रुपयांमधले मी 30 किंवा 40 रुपये आत्ताच्या आता सरळ बाजारामध्ये गुंतवेल आणि उरलेले 60 किंवा 70 रुपये जे आहेत ते सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या मदतीने बाजारामध्ये गुंतवेल. जेव्हा मी म्हणतो सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या पद्धतीने याचा अर्थ असा आहे की हे जे उरलेले 70 रुपये आहेत, 60 किंवा 70 रुपये, ते तुमचे एसआयपी सारखेच दर आठवड्याला किंवा दर महिन्याला त्या फंडामध्ये जाणार आहेत. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जशी एसआयपी मध्ये मी म्हटलं की युनिट स्वस्त मिळणार आहेत, तसंच या ठिकाणी सुद्धा 60 किंवा 70 रुपयांमध्ये तुम्हाला तेवढ्या भागामध्ये तुम्हाला युनिट्स स्वस्त मिळणार आहेत आणि तुमची जी रिस्क आहे, तुमची जी जोखीम आहे, ती जोखीम तुमची कमी होणार आहे. म्हणून जर लमसम गुंतवायचे असेल तर आपण एकदा 30-40 रुपये लमसम टाकून बाकीचे 60 ते 70 रुपये आपण एसटीपीच्या माध्यमातून गुंतवायला हवेत. किंवा अगदी जोखीम आपल्याला घ्यायची नसेल तर आपण सगळीच्या सगळी रक्कम जी आहे ती एसटीपीच्या माध्यमातून आता या क्षणी गुंतवू शकतो. ती एसटीपी जी तुम्हाला करायची आहे ती तुम्ही साधारणतः 6 महिने ते वर्षभर या पिरियडची एसटीपी करावी. साधारणतः वर्षभराच्या वरची एसटीपी करण्यात तसा फारसा काही अर्थ नसतो, कारण आपल्याला जी व्हॉलॅटिलिटी मिळत असते ती पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला मिळणं अपेक्षित असतं, म्हणजे बाजार पुढच्या वर्षभरामध्ये खाली येणं अपेक्षित असतं आणि त्या पिरियडमध्येच आपल्याला ते स्वस्त युनिट्स पण मिळणं अपेक्षित असतं आणि म्हणून आपण त्या पद्धतीने एसटीपी ही करू शकतो. तर हा झाला एक प्रकार ज्यांची गुंतवणूक ही 5 वर्षांच्या किंवा 4 वर्षांच्या वरची आहे त्यांच्यासाठी. ज्यांना गुंतवणूक आता या क्षणी 2, 3, 4 वर्षांसाठी करायची त्यांनी मात्र आता स्मॉल आणि मिड कॅप मध्ये गुंतवणूक करायला नको. त्यांनी गुंतवणूक करताना आता या क्षणी थोडेसे हायब्रिड प्रकारचे फंड आहेत ते प्रेफर करावेत. म्हणजे काय की आता त्यांनी मल्टी असेट प्रकारचा फंड असेल किंवा बॅलन्स ऍडव्हान्टेज प्रकारचा फंड असेल किंवा अग्रेसिव्ह हायब्रिड प्रकारचा फंड असेल किंवा कन्झर्वेटिव्ह हायब्रिड प्रकारचा फंड असेल किंवा इक्विटी सेव्हिंग प्रकारचा फंड असेल, असे बरेचसे हायब्रिड फंडचे प्रकार आहेत. यातला कुठला तरी प्रकार त्यांनी चूज करायला हरकत नाही. असे सगळे प्रकार जे आहेत ते या क्षणी आपल्याला दोन्ही बाजूला विन विन सिच्युएशन देईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की जेव्हा बाजार खाली येईल तेव्हा हे फंड फारसे खाली येत नसतात, त्यामुळे ते आपल्याला डाऊनसाइड प्रोटेक्शन पण राहील आणि जेव्हा बाजार वर जाईल तेव्हा हे फंड वर पण जातात, थोडे कमी प्रमाणात वर जातात पण हे फंड वर सुद्धा जात असतात. त्यामुळे युजली आपल्याला साधारणतः 3 ते 4 वर्षांचा जो आपला पिरियड असतो त्या पिरियडमध्ये आपण फार जोखीम घ्यायला नको असते आणि आपल्याला जोखीम आपण घेऊ नये म्हणून आपण अशा प्रकारच्या फंडमध्ये जायला हवं. त्यातलं थोडंसं जे प्रपोर्शन आहे थोडंसं प्रपोर्शन आपण लार्ज कॅप मध्ये टाकायला काही हरकत नाही. मला एकच इथे डिस्क्लेमर परत परत सांगायचं की हा कुठलाही गुंतवणूक सल्ला नाहीये, कारण गुंतवणूक सल्ला जो असतो तो पर्सनलाइज असतो. आपण हे जनरल बाजाराविषयी आता बोलतोय. गुंतवणूक सल्ला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला भेटावं किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरला भेटावं आणि त्यांच्याकडून तुम्ही गुंतवणूक सल्ला घ्यावा. बरोबर. मला इथे एकच सांगायला आवडेल सर, तुम्ही आता जो एसटीपीचा उल्लेख केला तर मला सगळ्यांना एक सांगणं आहे की एसटीपी या विषयावर सुद्धा आम्ही एक विस्तृत भाग केलेला आहे फ्रायडे फिनटॉकचा. आमच्या युट्यूब चॅनलवर तो उपलब्ध आहे. तुम्हाला आम्ही युट्यूब चॅनलवर आमच्या आतापर्यंत आम्ही जेवढे फ्रायडे फिनटॉकचे भाग केले ते सगळेच्या सगळे आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. मी आता कॉमेंटमध्ये आमच्या युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा टाकून ठेवेन, तर तुम्ही तिथे जाऊन या वेगवेगळ्या विषयांवरचे आमचे जे फ्रायडे फिनटॉकचे सेशन्स आहेत ते बघू शकता. उन्मेष सर, मला वाटतं आजचा भाग इथे थांबवूयात आपण
ऍब्सोल्युटली. आणि माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की हा आमचा उपक्रम जो आहे ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची जाहिरात करत नाही आहोत. हा उपक्रम आमचा केवळ आणि केवळ आर्थिक बाबींबाबतची जागरूकता वाढवणे हा एकच उद्देश आहे. म्हणूनच आमचे हे जे फ्रायडे फिनटॉकचे सेशन्स आहेत ते कृपया तुम्ही शेअर करा. तुमच्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर शेअर करा, यूट्यूबच्या लिंक्स असतील किंवा फेसबुकच्या व्हिडिओची लिंक जी आहे ती तुमच्या व्हॉट्सॲप वेगवेगळ्या ग्रुप्सवर सुद्धा शेअर करा. यांनी तुम्ही सुद्धा या आमच्या कामामध्ये थोडाफार हातभार लावू शकाल. उन्मेष सर. बस तेच तुम्ही जे आता सांगितलं ते जोडले जा आणि लोकांना पण आमंत्रित करा, इन्व्हाइट करा. बाकी काही प्रश्न असतील तर आम्ही उपलब्ध आहोत. आमचे नंबर्स तुमच्याकडे आमच्या फेसबुक वॉलवरती अवेलेबल आहेत, तर आपण कधी पण बोलू शकू. थँक्यू सो मच. थँक्यू. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. धन्यवाद.